नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया एलन मॅकलिओड कॉर्मॅक यांचा जीवनप्रवास. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1924 रोजी झाला. कॉर्मॅक हे आधुनिक वैद्यकीय प्रतिमांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे दक्षिण आफ्रिकन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म जोहान्सबर्ग येथे झाला, मात्र त्यांचे बालपण आणि घडण प्रामुख्याने केपटाऊनमध्ये झाले. त्यानंतर शालेय शिक्षण त्यांनी रॉन्डेबॉश बॉईज हायस्कूलमध्ये घेतले, जिथे ते वादविवाद व टेनिस संघात सक्रिय होते. यातूनच त्यांची विश्लेषणात्मक वृत्ती आणि शिस्तबद्धता दिसून येत असे. पुढे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊनमधून 1944मध्ये भौतिकशास्त्रात BSc आणि 1945मध्ये स्फटिकशास्त्रात MSc पदवी संपादन केली. 1947 ते 1949 या काळात ते युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज येथे डॉक्टरेट विद्यार्थी म्हणून गेले. याच काळात त्यांची ओळख अमेरिकन भौतिकशास्त्र विद्यार्थिनी बार्बरा सीवी यांच्याशी झाली आणि पुढे दोघांचा विवाह झाला. यानंतर 1950मध्ये ते पुन्हा केपटाऊनला परतले आणि अध्यापनास सुरुवात केली. 1956 ते 57मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथे विश्रांतीकालीन संशोधन करताना त्यांच्या मनात वैद्यकीय प्रतिमांकनबद्दल नवे आकार व प्रश्न घेऊ लागले. केपटाऊनमधील ग्रूट्स क्यूर हॉस्पिटल येथील रेडिओलॉजिस्टांशी संवादातून त्यांनी असा विचार मांडला की विविध कोनांतून घेतलेल्या एक्स-रे मोजमापांवर आधारित गणिती पद्धतीने शरीराच्या अंतर्गत घनतेचे वितरण अचूकपणे पुनर्रचित करता येईल. त्या काळात एक्स-रे प्रतिमा द्विमितीय आणि मर्यादित माहिती देणाऱ्या होत्या. अंतर्गत रचनांची स्पष्ट छबी मिळवणे कठीण होते. कॉर्मॅक यांनी समाकलन गणित आणि भौतिकीतील तत्त्वांचा वापर करून टोमोग्राफीची सैद्धांतिक चौकट उभी केली. म्हणजेच वेगवेगळ्या दिशांनी गेलेल्या किरणांच्या शोषण मूल्यांवरून प्रत्यक्ष वस्तूची कट सेक्शन प्रतिमा संगणकीय पद्धतीने तयार करणे शक्य झाले, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी 1963 आणि 1964मध्ये जर्नल ऑफ अप्लाइड फिजिक्स या दोन मुख्य विषयांमध्ये मूलभूत शोधनिबंध प्रसिद्ध केले. मात्र त्यावेळी संगणकीय क्षमता मर्यादित असल्याने त्यांच्या कामाकडे व्यापक लक्ष गेले नाही. 1957मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि टफ्ट्स युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1966मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. तेथे त्यांचे मुख्य संशोधन क्षेत्रकण भौतिकशास्त्र असले तरी एक्स-रे टोमोग्राफीवरील त्यांची जिज्ञासा कायम राहिली. त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रसिद्धीपासून दूर राहण्याची वृत्ती आणि शास्त्रीय काटेकोरपणा होता. विद्यार्थ्यांशी ते शांत, संयमी आणि प्रेरणादायी पद्धतीने वागत. याच दरम्यान इंग्लंडमध्ये गॉडफ्रे हॉन्सफिल्ड यांनी स्वतंत्रपणे संगणकीय टोमोग्राफी यंत्र विकसित करण्याचे प्रयोग सुरू केले आणि 1971मध्ये पहिला यशस्वी सिटी स्कॅनर तयार केला. हॉन्सफिल्ड यांच्या उपकरण निर्मितीला कॉर्मॅक यांच्या गणिती सिद्धांताने भक्कम पाया दिला. विशेष म्हणजे दोघांनीही एकमेकांशी थेट सहकार्य न करता वेगवेगळ्या खंडांवरून राहून जवळपास समान संकल्पना विकसित केल्या. ही वैज्ञानिक इतिहासातील विलक्षण घटना मानली जाते. त्यांच्या या स्वतंत्र पण पूरक कार्यासाठी 1979मध्ये नोबेल प्राइज इन फिजिओलॉजी और मेडिसिन हा सन्मान संयुक्तरित्या प्रदान करण्यात आला. नोबेल समितीने
नमूद केले की सीटी तंत्रज्ञानामुळे मेंदूतील ट्यूमर, अंतर्गत रक्तस्राव, अपघातातील जखमा तसेच कर्करोगाचे निदान अधिक अचूक होते. जलद आणि सुरक्षित पद्धतीने शक्य झाले. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी रोग निदानात आमूलाग्र बदल घडला. कॉर्मॅक यांचे योगदान केवळ सिद्धांतांपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी वैद्यकीय आणि भौतिकशास्त्रीय समुदायांमध्ये संवाद वाढवण्यावर अधिक भर दिला. त्यांच्या या यशस्वी कार्यामुळे रेडिओलॉजी, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी त्याचप्रमाणे आपत्कालीन वैद्यक या क्षेत्रात मोठी झेप मिळाली. सिटी स्कॅनमुळे शरीरातील अवयवांचे त्रिमितीय प्रतिमांकन शक्य झाले. पुढे याच पायावर MRI, पेट आणि इतर प्रगत प्रतिमांकन तंत्रज्ञानाचा विकास वेगाने झाला. त्यांच्या आयुष्यात अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले. ते इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य होते. 1990मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स प्रदान करून त्यांच्या मूलभूत संशोधनाचा गौरव केला. त्यांच्या जन्मभूमीनेही त्यांचे योगदान विसरले नाही. 10 डिसेंबर 2002 रोजी दक्षिण आफ्रिकेने त्यांना मरणोत्तर ऑर्डर ऑफ मॅपुंगबुवे हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान बहाल केला. 7 मे 1998 रोजी विंचेस्टर येथे कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. तरीही त्यांचे कार्य आजही जिवंत आहे. जगभरातील रुग्णालयांमध्ये दररोज लाखो सिटी स्कॅन केले जातात आणि असंख्य रुग्णांचे प्राण वाचवले जातात. वैद्यकीय निदान अधिक अचूक, जलद करण्यामागे कॉर्मॅक यांचा सैद्धांतिक दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. डॉक्टरेट ही पदवी नसतानाही त्यांनी जागतिक पातळीवर सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळवला. यातून चिकाटी, जिज्ञासा आणि शास्त्रीय प्रामाणिकपणाची ताकद अधोरेखित होते. आधुनिक वैद्यकीय प्रतिमांकनाच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर आहे. त्यांच्या संशोधनामुळे विज्ञान आणि मानवसेवा यांचा सुंदर संगम साकार झाला आणि म्हणूनच ॲलन मॅकलिओड कॉर्मॅक हे नाव वैद्यकीय विज्ञानाच्या सुवर्ण पानांवर सदैव कोरलेले राहील. मित्रांनो, आज दिनांक 23 फेब्रुवारी आणि आज ॲलन कॉर्मॅक यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचा जीवन प्रवास नुकताच जाणून घेतला आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका महान आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली